राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची आज भेट घेतलेली आहे। एसआयआरमध्ये नागरिकांना ज्या अडचणी येत आहेत त्याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे। तसंच त्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगानं लक्ष घालावं अशी विनंती देखील त्यांनी केली आहे। आज एसआयआरमध्ये काम चालू आहे, पण अनेक ठिकाणी ॲपवर जी यादी दिसते त्याच्यात काही चुका आहेत। काही मतदारसंघात 2002ची यादी आणि ॲपवर आत्ता दिसणारी यादी याच्यात बराच फरक आहे। अशा काही त्रुटी आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणल्यात, पण अजून त्यांनी मुदतवाढीच्या बद्दल आम्हाला कोणताही शब्द दिलेला नाही। त्यामुळे कुणीही असा गैरसमजात राहू नये की मुदतवाढ मिळणार आहे। त्यांनी अंतिमता सांगितल्याशिवाय कुणालाही कुणी तसं समजण्याचा प्रश्न येऊ नये किंवा कुणाची दिशाभूल होऊ नये। ह्याच्यातनं एक गोष्ट जी मी सगळ्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो ती म्हणजे 2024 मध्ये जर तुमचं नाव असेल आणि आत्ताच्या लिस्टमध्ये जर समजा तुमचं नाव गाळलं गेलं असेल तर तुम्ही लगेच ते नजरेत आणून द्या। तसं तुमचं नाव ते गाळू शकत नाही। म्हणजे ॲपमध्ये गाळलं गेलंय किंवा ड्राफ्ट लिस्टमध्ये गाळलं गेलंय, असे गाळण्याचा कार्यक्रम जर कोणी केला असेल तर तो गाळण्याचा कार्यक्रम चुकीचा आहे। असे अनेक प्रश्न महाराष्ट्रात उभे राहतील, ते कसे सोडवायचे त्याच्यासाठी आम्ही आज आलो होतो आणि ह्याच्या पुढेही येत राहू। पण मात्र ही डेट फार पुढे जाईल का, तर ही डेट फार पुढे जाणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।